हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. SBI क्लर्क प्रिलिम अगदी 10 दिवसावर आलेली आहे आणि या एक्झामला टार्गेट करून आम्ही टार्गेट SBI क्लर्क प्रिलिम नावाने लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. तर या लेक्चर सिरीजमध्ये काय काय असणार आहे, तर या लेक्चर सिरीजमध्ये ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी म्हणजे पास करण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आम्ही शिकवणार आहोत. तर काय काय आहे, तर SBI क्लर्क प्रिलिम मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे 3 सब्जेक्ट आहेत आपले: क्वांटिटी ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश. हे तिन्ही सब्जेक्ट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि ही सिरीज फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल असणार आहे. तर क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे आपण टोटल 25 मार्क्स हे यामध्ये कव्हर करणार आहोत. निनाद माने सर हे तुम्हाला क्वांटिटी ॲप्टिट्यूड शिकवणार आहेत. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग याचे 30 प्लस मार्क्सचे आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. मी तर म्हणेन 35, पण आपण एक सेफ 30 प्लस आपण तयारी करणार आहोत. हे मी स्वतः शिकवणार आहे. त्यानंतर इंग्लिश यामध्ये मात्र आपण सगळेच तयारी करणार आहोत आणि हे देखील मी स्वतः शिकवणार आहे. सो ह्या SBI क्लर्क बद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः ही एक्झाम बऱ्याच वेळा एक्झाम क्रॅक केलेली आहे. प्रिलिम असू दे, मेन्स असू दे. त्यानंतर निनाद सरांनी देखील ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जे मिळणारं नॉलेज आहे हे अगदी टू द पॉइंट, एक्झाम क्रॅक करण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढं आम्ही देणार आहोत. तुम्ही एवढी जरी लेक्चर व्यवस्थित केली तरी आरामात तुम्ही ही एक्झाम क्लिअर करू शकता. आता माझ्या सब्जेक्ट बद्दल मी बोलण्याच्या अगोदर काही महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. ही एक्झाम प्रिलिम जर पास करायची असेल तर लास्ट इयरचा कट ऑफ महाराष्ट्राचा हा 71.75 एवढा होता जनरल कॅटेगरीसाठी, आणि सगळ्या कॅटेगरीसाठी आय थिंक सेमच होता. तर गेल्या वर्षी वॅकन्सीज ह्या फक्त 100 होत्या. 100 जरी वॅकन्सी असल्या तरी ही रिक्रुटमेंट फक्त 50 जागांसाठी घेतली होती. म्हणजे ऍक्च्युअल जागा फक्त 50 जागा भरल्या गेल्या होत्या. RTI टाकल्यानंतर ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तुम्ही देखील RTI टाकल्यानंतर ही इन्फॉर्मेशन मिळेल. यामध्ये आपल्या क्लासमधल्या महाराष्ट्रासाठी सिलेक्ट झालेले 2 विद्यार्थी आहेत. तर गेल्या वर्षीचा कट ऑफ 71.75. आता या वर्षी जागा ज्या आहेत ह्या जवळपास 1233 जागा आहेत. म्हणजे अराउंड 1200 आपण कन्सिडर करूया. सो 1200 जागा जर आपण कन्सिडर केल्या तर इंटू 10 म्हणजे 12,000 मुलं ही मेन्स साठी पात्र ठरणार आहेत. किती? 12,000. आणि जर तुम्ही या 12,000 मध्ये असला तर तुमच्यासाठी ती एक चांगली अचीवमेंट ठरू शकते. कारण जर तुम्ही 12,000 मध्ये जाऊ शकला तर मग 1200 मध्ये जाणं सहज शक्य आहे, पण अगोदर ह्या 12,000 मध्ये जाणं महत्वाचं आहे. तर यासाठी माझ्या मते या वर्षीचा टार्गेट स्कोर हा तुमचा एवढा तर जास्त जाणार नाही. 50 वॅकन्सीज साठी जो 71.75 होता, आणि एकदम कमी पण येणार नाही. तुम्ही म्हणाल गेल्या वर्षी 50 आणि इथं मग 1200 वॅकन्सी, असं ते गणित घालून नाही चालत. कारण जर तुम्ही 71.75 बघाल तर बरेच विद्यार्थी तुम्हाला 4 मधले किंवा 10 मधले 5 विद्यार्थी असे भेटतील ज्यांचा स्कोर 65 ते 70 या रेंजमध्ये आहे. त्यामुळे कट ऑफ एकदम असा 50-55 एवढा खाली येणार नाही. पण माझ्या मते एक सेफ स्कोर म्हणून आपल्याला एक 65 हा तुमचा सेफ स्कोर असणार आहे. सेफ स्कोर 65 प्लस आपण म्हणूया. ह्या 65 प्लस म्हणजे 65 प्लस जर स्कोर आला तर तुमची प्रिलिम 100% निघणार. मग तो कट ऑफ 60 लागला तरी निघणारच आहे, 55 लागला तरी निघणारच आहे, 50 एवढा काही कमी येणार नाही. तर हा सेफ स्कोर 65 प्लस जर जायचा असेल तर आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण कव्हर किती करतोय. तर क्वांटिटी ॲप्टिट्यूड मध्ये टोटल 25 मार्क्स
लॉजिकल रिझनिंग मध्ये आपण 30+ करतोय, मी कन्सिडर करतो तुम्हाला एवढे मार्क्स नाही पडणार, एक आपण 25च कन्सिडर करूया, 25 मार्क्स. सो 2 मिळून झाले 50 आणि राहतो कुठला सब्जेक्ट? इंग्लिश. आणि इंग्लिश मध्ये फक्त तुम्हाला किती पाहिजेत? फक्त तुम्हाला पाहिजेत 65+ जाण्यासाठी 15 मार्क्स पाहिजे आहेत. एवढं सोपं आहे SBI क्लर्क क्रॅक करणे. पण हे मार्क्स मिळवण्यासाठी अगोदर तुम्हाला ही लेक्चर सिरीज व्यवस्थित करावी लागेल. तर माझे जे सब्जेक्ट आहेत त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर लॉजिकल रिझनिंग ह्याची आपले लेक्चर स्ट्रॅटेजी काय असणार? तर यामध्ये जे बेसिक क्वेश्चन टाईप, कॉमनली रिपीटेड क्वेश्चन टाईप या एक्झाम मध्ये आलेले हे आपण कव्हर करणार आहोत. ज्यामध्ये इनइक्वालिटी असेल, ब्लड रिलेशन असेल, पझल्स असतील, सेटिंग अरेंजमेंट असेल, जेवढं काय आहे गेल्या 5-6 वर्षामध्ये विचारले गेलेले क्वेश्चन टाईप आहेत ते सगळे आपण कव्हर करणार आहोत. ऑब्विसली आपण डिटेलमध्ये जाणार नाही, मेन्ससाठी जेवढं लागणार तेवढं तर डिटेलमध्ये नाही जाणार. जेवढं गरजेचं आहे, ज्या लेवलचं गरजेचं आहे तीच लेवल आपण फोकस करणार आहोत. अगदी आपण PO प्रिलिम देखील टार्गेट नाही करणार. ओनली क्लेरिकल प्रिलिम, SBI क्लेरिकल प्रिलिम ही आपण टार्गेट करणार आहे. त्यानंतर येतं इंग्लिश. इंग्लिशमध्ये थोडीशी आपली वेगळी स्ट्रॅटेजी आहे. यामध्ये माझा फोकस हा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन टाईपवर सॉल्व करून न घेता पूर्ण सेक्शनल टेस्ट सॉल्व करून घेण्याकडे असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून सेक्शनल टेस्टमध्ये सगळेच क्वेश्चन टाईप कव्हर होऊन जातील, सगळे क्वेश्चन टाईप कव्हर करून घेतले जातील. इथं तुमची तयारी 30 मार्क्सची आरामात होऊन जाईल. आणि यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला निनाद सर सांगतील. ओके, हॅलो एव्हरीवन. तर क्यूए मध्ये जे 25 मार्क असणार आहेत त्याच्यासाठी आपण फोकस 4 चॅप्टरना करणार आहे. पहिलं क्यूए साठी आपल्याला फर्स्ट सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन, दुसरा इक्वेशन ज्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन येतील अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन, तिसरा आपण नंबर सिरीज बघणार आहोत आणि चौथा आपण डाटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक बघणार आहोत. हे 4 टॉपिक हे मिळून 35 पैकी 25 मार्क तुम्हाला मिळवून देणार आहेत. जर तुम्ही या 4 टॉपिकची चांगली तयारी केली तर हमखास तुम्हाला 25 मार्क मिळायला काही अडचण येणार नाही. ओके, तर सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन 5 ते 10 मार्कला येणार आहे. 5 मार्कला इक्वेशन, 5 मार्कला नंबर सिरीज आणि 5-10 इवन 15 मार्कला सुद्धा डाटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस हा टॉपिक आपल्याला येईल. ओके, सो भेटूया आपण. तुम्हाला जी आपली लिंक आहे ती त्यावेळी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. आणि यासाठी तुम्हाला आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करावं लागेल. अगोदर तुम्ही यूट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा, जॉईन करा आणि बेल आयकॉन जे असतो त्याला देखील ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिळेल. हे जे आपलं शेड्यूल आहे हे सकाळी 9 वाजता सुरू होईल. डेली 2 तासाचं प्रत्येक लेक्चर असणार आहे. 2 तास क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे, 2 तास लॉजिकल रिझनिंगचे आणि 1.5 ते 2 तास इंग्लिशचे. असं आपण सगळा सिलेबस कव्हर करेपर्यंत साधारण 8 ते 10 दिवसामध्ये हे लेक्चर सिरीज फ्रीमध्ये सगळ्यांना यूट्यूबवर अवेलेबल करून देणार आहे. थँक्यू.